छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे आणि या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना देखील या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं, अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी दिला आहे। आणि या पार्श्वभूमीवर माने कॉम्प्लेक्स परिसरात गंगाधर काळकुटे यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार होतं आणि त्यापूर्वीच काळकुटेंना पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे। मराठा ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान या मेळाव्यात भुजबळ काय बोलणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गणा करतात। हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार। पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत। मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चाच्या संदर्भात, कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे 3 मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारचा प्रतिनिधी म्हणून 2 सप्टेंबरचा JR रद्द करण्याचा निर्णय होईल। आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो JR रद्द होईल। मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सब कमिटीमध्ये समजवलं की हा JR असा आहे। आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं, या JRने काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे, ओबीसीमध्ये हे होणार आहे, पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे, तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे। पण मी वारंवार सांगतो, एकही चुकीचं होणार नाही, ओबीसी समाजाचा ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही। मला वाटतं, म्हणून म्हटलं मी की त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा जी काही भूमिका मांडायची आहे किंवा त्या बाबतीमध्ये जी कारवाई सुरू आहे त्या मी न्यायालयात पण मांडू, परंतु त्या एकूण प्रक्रियेबद्दल जी गाव पातळी समिती स्थापन करून त्याला जे गती द्यायला पाहिजे, तर ती आपण त्या संदर्भात आता प्रयत्न करतोय की ज्यामुळे जी काही आपण निर्णय केलेला आहे त्याच्याबद्दल काही संदर्भात, तर जी कार्यवाही आपल्याला लवकर पूर्ण करता येईल। तर 2 सप्टेंबरचा काळा JR रद्द करा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिलेला आहे। नुसता DNA ओबीसीचा आहे असं बोलून चालत नाही, तर कृतीही करा आणि JR रद्द करा असं आवाहन त्यांनी केलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी सुरेश जाधव आपल्याला। सुरेश, सध्याची काय स्थिती आहे? आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? ओबीसी महाएल्गार जो मोर्चा आहे त्या ठिकाणी आता ओबीसी बांधवाला जमवायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या मैदानावरती ओबीसी बांधव देखील जमा झाले आहेत। माझ्या पाठीमागे तो व्यासपीठ दाखवतोय, या व्यासपीठावरती आता शाहिरी जलसा देखील होणार आहे।
तर दुसरीकडे ज्या व्यासपीठावरती बैठक व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली. विशेषतः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं देखील यावरती स्पष्ट पद्धतीने लिहिण्यात आलं आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर अशा पद्धतीने मंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे जे फोटो आहेत ते देखील पाहायला मिळतात. तर मोठ्या प्रमाणात जो उत्साह आहे हा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. घोषणाबाजी देखील केलेली. ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी सगळे लोक एकत्रित आलेले आहेत आणि मंत्री छगन भुजबळ नेमकं या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने जे पिवळी टोपी आहे त्यावरती मी भुजबळ अशा पद्धतीने देखील स्पष्ट लिहिलेलं आहे. तर दुसरीकडे ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ अशा पद्धतीने देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण समोर पाहतोय या लोकांना देखील विचारू काय सांगाल आज या मोर्चामध्ये सहभागी होतात. या मोर्चामध्ये ओबीसीवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वंचित फोडण्यासाठी हा मेळावा आहे. काय सांगाल तुम्ही देखील सहभागी झालात. काय नेमकं सरकारच्या विरोधात हा रोष आहे का. निजामकालीन जे गॅजेट लागू केलेलं आहे सरकारने ते रद्द करण्यात यावं या मागणीसाठी हा महाएल्गार मोर्चाचा आहे. भुजबळ साहेबांकडून काय ऐकायचं. भुजबळ साहेबांनी या सभेच्या अनुषंगाने ज्या रद्द व्हावा हीच या ठिकाणी प्रमुख आम्हाला अपेक्षा आहे. धनंजय मुंडे सुद्धा या मेळाव्यात येत आहेत आणि संबोधन करणार. काय ऐकायचं नाही. काय म्हणले. धनंजय मुंडे सहभागी होतात. काय ऐकायचं त्यांच्याकडून. त्यांच्याकडून ओबीसी साठी काहीतरी फायद्याचं मिळेल आम्हाला त्यासाठी आम्ही ऐकणार त्यांच्याकडून. आपण पाहतोय जे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्यांना व्यासपीठावर आल्यानंतर मान्यवर जे आहेत मंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर धनंजय मुंडे या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसीला कसा दिलासा देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे जर बघितलं तर या मेळाव्याच्या माध्यमातून आता 2 सप्टेंबरचा जो GR आहे शासन निर्णय आहे तो रद्द करण्याच्या अनुषंगाने काय नेमका ठराव होतो त्याचबरोबर जी भूमिका आहे ती भूमिका कुठली घेतली जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे त्याचबरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर जे नेते या ठिकाणी ओबीसीचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. मायक्रो ओबीसी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे नेमका या मेळाव्याच्या माध्यमातून काय बोललं जातंय आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसीचा जो पुढचा लढा आहे त्या लढ्याच्या अनुषंगाने काय भूमिका ठरते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. नक्कीच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता वळणार आहोत पुढल्या बातमीकडे. 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेंनी दिलाय. आणि नुसता DNA ओबीसीचा आहे असं बोलून चालत नाही तर कृतीही करा आणि GR रद्द करा असं आवाहन हाकेंनी सरकारला केलं आहे. 2 सप्टेंबरला जो GR काढला त्या GR अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय. जरांगे नावाचा माणूस उठतो आमची पोरं गरीब झाली आमची पोरं गरीब झाली आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलो आम्ही 50 एकरावरनं 10 एकरावर आलो. अरे तुझ्या नावावर 7-12 तर आहे पण गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवरती 7-12च नाही. त्यांचं काय करायचं. बीडमध्ये काढण्यात येत असलेल्या मोर्चावरून जरांगेंनी घणाघाती टीका केली आहे. जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा देखील त्यांनी दिला आणि भुजबळांना परत जेलमध्ये जावं लागू नये म्हणूनच ओबीसीचा वापर ते करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. मोर्चे काढण्याचा सभा घेण्याचा आंदोलन करण्याचा लोकशाहीप्रमाणे प्रत्येक जण करतो. त्यात काय कोणाचा अडवायचा प्रश्न काही संबंध नाही. आणि ज्यांनी कुणी अडवण्याचा किंवा ते येऊ न देण्याचा केलं त्याचा तो वैयक्तिक मुद्दा असतो. त्यांचं वैयक्तिक मत मांडल्याचा त्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि अडवायला त्याला काहीच नाही. जर मराठ्यांनी ठरवलं असतं येऊ द्यायचं नाही बीडमध्ये तर बीडच काय तर राज्यात बी पाय ठेवू देणार नाही त्याला असं आम्ही सांगितलं. त्याचा काय दबाव त्याला जेलमध्ये जाऊ नये म्हणून ते ओबीसीचा फायदा घ्यायला लागले कारण ते जामिनावर बाहेर आहे. जेलमध्ये जाणार आहे ते पुन्हा त्यामुळे ते प्रयत्न सुरू आहेत त्याचे की आपण ओबीसीची ताकद दाखवायची म्हणजे सरकार काय करल आपल्याला थोडं मदत करीत असं करीत तसं करीत हे त्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे. ते रडकुंडी आलेले रडत रडत आपलं ते काहीतरी उकांड उकरीत आहे. त्याला माहित नाही त्याच्या हाताला उकांड उकरल्यावर घाणच लागणार आहे कारण घाण माणूसच उकांड उकरी. मराठा ओबीसी प्रचंड वाद निर्माण करायचं काम
यांनी सुरू केलेलं आहे 5-6 जणांनी, ते त्यांना भोगावं लागत. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला GR हा फसवा आहे आणि त्यातून किती प्रमाणपत्र मिळालीत हे सांगा, असा जाब कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये विखे पाटील होते आणि ते हॉटेलमधून नगरकडे निघत असतानाच कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून निवेदन दिलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथले ते मराठा कार्यकर्ते होते.